ऑप्शन फॉर्म जर भरायचा असेल कॅप राऊंड 2साठी तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोण ते भरू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं यामध्ये मी देणार आहे। मराठी आणि हिंदीमध्ये व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे सर्वांसाठी उपयुक्त आहे। नंबर 1, ऑप्शन फॉर्म केव्हा भरणार आहात तुम्ही कॅप राऊंड 2साठी, तर तो होणार आहे 17, 18 आणि 19 या 3 दिवस। 17, 18, 19 जुलै 2025 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर मग ऑप्शन फॉर्म कोणी भरायचा? माझं वैयक्तिक मत आहे की ज्या सर्वांनी बेटरमेंट केलेलं आहे त्या सर्वांनी तो भरायचाच आहे। बेटरमेंट केलेल्यांनी मागचा फॉर्म जसाचा तसा पुढे कॅरी फॉरवर्ड पण करता येईल, परंतु मी असं का सांगतोय की तुम्ही पुन्हा तो व्यवस्थित भरायचा आहे। कारण आहे की कॅप राऊंड 2मध्ये जर का तुम्हाला 1, 2, 3 पैकी कोणतंही ऑप्शन मिळालं तर ती सीट ऑटो फ्रीज होणार आहे। ऑटो फ्रीज होणार आहे म्हणजे काय? तुम्हाला तिथे ॲडमिशन करावंच लागेल सेल्फ ARC करून किंवा सीट ॲक्सेप्टन्स करून। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी आतापर्यंत फॉर्मच नाही भरलेला, चुकून राहून गेलेलं आहे, ते 11वी 12वीचं ॲडमिशन बघत असतील किंवा इतर काही अडचणी असतील, फॅमिली अडचणी असतील, त्यांनी आतापर्यंत ऑप्शन फॉर्म भरलाच नाही कॅप राऊंड 1, त्यांनी पण तो व्यवस्थित भरायचा आहे। भरल्यानंतरच तुम्ही आपल्या कॅपच्या सिस्टममध्ये याल। ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरलेला नव्हता त्या सर्वांनी पुन्हा तो व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 17, 18, 19 जुलैला, जेणेकरून तुम्ही या आपल्या जी सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये याल। तिसरी गोष्ट, आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना हा प्रश्न पडला आहे की सर मला जे कॉलेज कॅप राऊंड 1ला लागलं होतं मला तिथेच ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु त्यांनी काय केलं, ते बेटरमेंट केलं आहे, मग आता काय करू? अशा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये ऑप्शन्स भरा, कारण तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये जे लागलेलं आहे ते तुम्ही सीट कन्फर्म केलेली आहे, सीट ॲक्सेप्ट केलेली आहे 1000 रुपये देऊन। ती जी सीट आहे ते कॅप राऊंड 2मध्ये शेवटी असणारच आहे। समजा तुम्ही 1 ते 10 असे नवीन ऑप्शन फॉर्म भरले तर 11वा नंबर हा तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये लागलेली सीट ॲज इट इज येणार आहे, बाय डिफॉल्ट येणार आहे, म्हणजे ती सर्वात शेवटी येणार आहे। आणि लक्षात घ्या, कॅप राऊंड 2मध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते शेवटीच राहणार आणि तुम्हाला मिळणार कोणतं? त्या कॅप राऊंड 1ला जे मिळालेली सीट आहे त्याच्यावरचं, मग तुम्ही कितीही असो भरलेले। म्हणून कॅप राऊंड 2मध्ये असेच ऑप्शन भरायचे की जे कॅप राऊंड 1मध्ये जी सीट तुम्हाला मिळालेली आहे, जो कोर्स तुम्हाला मिळालेला आहे, जो कॉलेज तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यापेक्षा ते बेटर असतील। आणि पहिले 3 ऑप्शन तर असे भरायचे की तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे, म्हणून ते असे कॉलेज आणि असे कोर्सेस ठेवावे की जेणेकरून त्याच्यापैकी एक लागलं तर तुम्ही समाधानी राहाल, तुम्हाला पश्चाताप होणार नाही। लक्षात ठेवा, वारंवार का सांगतो आहे, कारण नवीन बदललेल्या नियमानुसार पहिल्या 3पैकी तुम्हाला जर का एक कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे। काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की 1000 रुपये आम्ही सीट निश्चिती फी भरलेली आहे सीट ॲक्सेप्ट करताना कॅप राऊंड 1मध्ये, मग 2, 3, 4ला पण ती पुन्हा भरावी लागेल का? तर नाही, ती एकदाच भरावी लागते आणि ती भरावीच लागते, त्याच्याशिवाय तुमचं ॲडमिशन पुढे होत नाही। पुढची गोष्ट आहे की आता मी कॅप राऊंड 1मध्ये 1000 रुपये भरले नाही आणि मला जी कॅप राऊंड 1मध्ये लागलेली सीट आहे तर ती राहील का? नाही। ज्या विद्यार्थ्यांनी 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरलेली आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांच्या हाती एक सीट राहणार। पुढची महत्त्वाचा डाऊट आहे की कॅप राऊंड 2मध्ये जर का मला नवीन कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड 1मध्ये मिळालेली माझ्या सीट हातात असेल का? लक्षात घ्या, नवीन तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं कॅप राऊंड 2मध्ये किंवा 3मध्ये किंवा 4मध्ये तर तुमच्या हाती असलेली सीट निघून जाणार। म्हणून मी पुन्हा तेच सांगतो की तुम्हाला एकदा एक सीट लागली की पुढच्या राऊंडमध्ये ऑप्शन्स भरत असताना त्या सीटपेक्षा म्हणजे त्या कॉलेज आणि कोर्सपेक्षा चांगलाच कॉलेज आणि कोर्स तुम्ही भरायचा आहे ऑप्शन्समध्ये, कारण पश्चातापाची वेळ येऊ शकते आणि पुष्कळ विद्यार्थ्यांना पश्चातापाची वेळ येते। समजा कॅप राऊंड 1मध्ये एखाद्या कॉलेजमधलं समजा केमिकल इंजिनिअरिंग हे लागलेलं आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलं आणि पुढच्या राऊंडला अगदी वर्स्ट चुकून दुसरंच कुठलं तरी कॉलेज टाकण्यात आलं आणि कुठला तरी कोर्स टाकण्यात आला आणि तो त्यांना लागला, तर तो ऑब्व्हियसली कॅप राऊंड 1चं जे तुमच्या हाती होतं ते सीट निघून जाणार, कारण सिस्टम तुमच्याकडे एकदा एकच सीट हाती ठेवत असते। म्हणून ऑप्शन फॉर्म भरत असताना कॅप 2 किंवा 3 किंवा 4साठी लक्षात घ्या की तुम्हाला जी सीट मिळालेली आहे त्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन तुम्ही टाकणार। आणि कॅप 2मध्ये मी जसं सांगितलं की पहिल्या 3पैकी कोणतंही ऑप्शन तुम्हाला मिळालं तर तुम्हाला तिथे घ्यावंच लागणार आहे।
आणि नवीन मिळालं तर तुमच्या हातचं निघालं, नाही मिळालं समजा कॅप 2ला किंवा कॅप 3ला पण काहीच नाही मिळालं, तर तुम्ही जी 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरलेली आहे, तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट केलेली असते ना, ती तुमच्या हातून जात नाही. ती तेव्हा जाते जेव्हा तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट होतं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट ठेवायचा नाही की आता काय होणार, मला ॲडमिशन मिळेल की नाही. एक सीट एकदा लागली आणि तुम्ही 1,000 रुपये भरून सीट ती ॲक्सेप्ट केलेली आहे, ती तुमच्या हातात तोपर्यंत असते जोपर्यंत तुम्हाला नवीन सीट मिळत नाही. त्यामुळे काळजी करायची नाही. तर कॅप राऊंड 2मध्ये ऑप्शन्स भरत असताना तुम्ही किती भरू शकता ऑप्शन्स? मिनिमम 1 किंवा मॅक्सिमम 300. आता मग काही विद्यार्थी असे आहेत की सर मला जे लागलेलं आहे कॅप 1ला तेच मला ठेवायचं, तर मग मी आता ऑप्शन कुठलाच भरू नको का? तर तुम्ही भरा ऑप्शन. कोणता ऑप्शन? असा ऑप्शन भरायचा आहे की जो तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला जर कॅप राऊंड 1मध्ये जे असलेलं आहे तेच ठेवायचं असेल कॅप राऊंड 2ला आणि तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही असेच ऑप्शन टाकायचे त्याच्यावर की जे तुम्हाला लागणार नाही. आता माझं वैयक्तिक आणखी एक असं मत आहे की कॅप राऊंड 2मध्ये 1, 2, 3 पैकी कोणतंही तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ते घ्यायचंच आहे, ते ऑटो फ्रीज होणार आहे. 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं मिळालं तर तुम्ही ते पुन्हा बेटरमेंट करू शकता. काही विद्यार्थी म्हणतात सर एकदा बेटरमेंट केलं तर ते पुढच्याही राऊंडला बेटरमेंटच राहाल का? हो, राहणार. परंतु मी पुन्हा सांगतो की ही सिस्टम आहे. सिस्टममध्ये पुन्हा तुम्ही काय करायचं, पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा. जर तुम्हाला कॅप 2ला पण मनासारखं नाही लागलं तर पुन्हा बेटरमेंट ठेवायची. परंतु कॅप 2ला बेटरमेंट तेच व्यक्ती करू शकतात की ज्यांना 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेला आहे. कारण 1, 2, 3 तर ऑटो फ्रीज होणार. ऑटो फ्रीज झाला की सेल्फ ARC सीट ॲक्सेप्टन्स करायचं आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याच्या डेट्स पण मी तुम्हाला सांगणार. पॉईंट असा आहे की बेटरमेंट ही तुम्ही शेवटच्या 4थ्या राऊंडपर्यंत ठेवू शकता, कोई इश्यू नाही. परंतु दुसऱ्या कॅपमध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं ऑप्शन तुम्हाला मिळालं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्तही जर का तुम्हाला काहीतरी अडचणी असतील, आता असे काही विद्यार्थी असतील की त्यांना कॅप राऊंड 1मध्ये काहीतरी मिळालं, त्यांनी ते फ्रीज केलं आणि त्यांना ॲडमिशन घेता आलं नाही किंवा त्यांनी घेतलं नाही, मग अशा विद्यार्थ्यांचं काय? ते कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरू शकतात का? तर नाही. ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालं होतं किंवा ज्यांनी स्वतः फ्रीज केलं होतं त्यांनी कॅप राऊंड 2मध्ये जाऊ शकत नाही, कारण ते पूर्ण ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर झालेले असतात. त्यामुळे जे विद्यार्थी फ्रीज किंवा ऑटो फ्रीज केल्यानंतरही ॲडमिशन घेऊ शकले नाही, मग त्यांच्यासाठी काय चान्स आहे का पुढे? असू शकतो, परंतु तो एक इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो. 4 कॅप राऊंड म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसचे जे शासनाचे 4 राऊंड आहेत ते संपल्यानंतर जर का वॅकन्सी क्रिएट झाली, एखाद्याने ॲडमिशन कॅन्सल केलं वगैरे, तर ते ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये इन्स्टिट्यूट लेवल कोटाचे ॲडमिशन्स होतील. त्यासाठी सर्वचे सर्व विद्यार्थी पात्र असतात. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते पण, जे ऑटो फ्रीज झाले होते परंतु ॲडमिशन घेतलं नाही ते पण, किंवा ज्या लोकांनी आतापर्यंत कुठलाच कॅपचा ऑप्शन्स भरला नाही परंतु फॉर्म भरलेला होता ते पण, किंवा असे विद्यार्थी की ज्यांनी आतापर्यंत कुठलाच ऑप्शन फॉर्म किंवा डिप्लोमाचा फॉर्मच नाही भरला, असे पण नॉन कॅपचा फॉर्म भरून पुन्हा या सिस्टममध्ये येऊ शकतात. तो कैप राउंड 2 बद्दल मी तुम्हाला सांगितलं. हिंदी में मैं थोड़क्यात सांगतो. कैप राउंड 2 में पहले 3 ऑप्शन आपके जो ऑटो फ्रीज होने वाले हैं, इसलिए आपको कैप राउंड 1 में जो भी मिला है उसको आपने बेटरमेंट किया है सीट एक्सेप्ट करके, तो आपको ऐसे ही ऑप्शंस भरने हैं 3 की जो जिसमें से कुछ भी लगा आपको तो आपको पछतावा नहीं होगा, आपको एडमिशन लेना पड़ेगा. कैप राउंड 2 में ऑप्शंस फॉर्म कौन कौन भर सकता है? जिन लोगों ने सभी ने बेटरमेंट किया है वो उन सबको मेरा पर्सनल ओपिनियन है कि आप फिर से ऑप्शन फॉर्म भरो, क्योंकि शायद कैप राउंड 1 में जो आपने ऑप्शंस भरे हैं उनमें से 1, 2, 3 शायद आपका बेस्ट ना हो. आपको जो मिला है उससे बेटर ही ऑप्शंस अपने पहले 3 डालने हैं, इसलिए फिर से ऑप्शन फॉर्म भरो जितने भी लोगों ने बेटरमेंट किया है. और उसकी तारीख है 17 जुलाई से लेके 19 जुलाई 2025 तक. आपको ये याद रखना है कि आप कैप 2 या कैप 3 में भी बेटरमेंट कर सकते हो, लेकिन कैप 2 में अगर आपको बेटरमेंट करना है तो आपको 4 या 4 से ज़्यादा का ऑप्शन मिलना ज़रूरी है, क्योंकि 1, 2, 3 में से कुछ भी मिला तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा, आपको एडमिशन लेना पड़ेगा. इसलिए आप काफ़ी सोच समझ के कैप राउंड 2 का ऑप्शन फॉर्म भरो, और आपको सबको भरना ही है. कुछ लोग ऐसे हैं कि उन लोगों को कैप राउंड 1 में वो ऑप्शन फॉर्म भर नहीं पाए, या वो भूल गए थे, या कोई और ट्राई कर रहे थे. अभी अगर उनको सिस्टम में आना है तो फ्रेश ऑप्शन फॉर्म आपको कैप राउंड 2 का भरना पड़ेगा, तभी आप सिस्टम में आ सकते हो. कैप राउंड 2 में ऑप्शन फॉर्म
वो लोग नहीं भर सकते जिन लोगों का फ्रीज़ हो चुका था और ऑटो फ्रीज़ हो चुका था लेकिन उन्होंने एडमिशन नहीं लिया, या जिन लोगों ने एडमिशन ले लिया ऑफ कोर्स उनका तो काम हो गया है, तो उनको ये लिंक उपलब्ध नहीं रहेगी। इसके बावजूद भी अगर आपको कुछ प्रॉब्लम है कैप राउंड 2 के ऑप्शन फॉर्म भरने के बारे में, तो आप कमेंट बॉक्स में कमेंट कर सकते हो। आई विश कि आपको आपकी चॉइस का कॉलेज और कोर्स मिले। गुड लक।